आता आपण चर्चा करू कंबर दुखीची ट्रीटमेंट. कंबर दुखीची ट्रीटमेंट त्याच्या कारणाप्रमाणे डिफर होते. समजा तुमचं कंबर दुखीचं कारण जर पुअर पोश्चर आहे किंवा लॉंग टर्म सिटिंग आहे किंवा डेस्क जॉब आहे, तर त्यासाठी आपल्याला तुमचं मणक्यांचे जे तुमचे स्नायू आहेत त्यांना बळकट करावं लागतात, रेग्युलर एक्सरसाइजेस ठेवावे लागतील, व्यवस्थित आहार घ्यावा लागतो. ह्याच्याने तुमचा जे कंबर दुखीचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो. दुसरं कारण जर कंबरदुखी तुमची हाडांच्या ठिसूळतेमुळे असेल, तर त्यासाठी आपल्याला हाडांची बळकटी वाढवावी लागते. त्यासाठी हाडांच्या बळकटी वाढवण्यासाठी आता बरेचसे इंजेक्शन्स, नाकाचे स्प्रे हे सगळे उपलब्ध आहेत. आणि कॅल्शियम हे सगळं घेतल्यावरती आपल्या हाडांची बळकटी वाढते आणि ती बळकटी वाढल्यावरती आपली कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. समजा आपली कंबरदुखी हे आपल्याला काही जड गोष्टी उचलल्याने स्प्रेन झालेला आहे, तर त्यासाठी ट्रीटमेंट आहे की पेशंटला आराम द्यावा लागतो. आराम दिल्यानंतर पेशंटला गरम पाण्याचा शेक, फिजिओथेरपी, गोळ्या औषधी हे दिलं की पेशंटचे कंबरदुखीचा त्रास कमी होतो. समजा आता तुमचा कंबरदुखीचा त्रास आहे तो तुम्ही पडला आहात आणि तुम्हाला वेस्ट कॉम्प्रेशन फ्रॅक्चर झालेला आहे, तेव्हा तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर अशा वेळेस पेशंटला 6 ते 8 आठवड्याचा आराम द्यावा लागतो. त्याच्यानंतर पेशंटला आपण हळूहळू मोबिलाइज करतो, त्याला बेल्ट देऊन आपण हळूहळू मोबिलाइज करतो आणि गोळ्या औषधी आणि त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन हा त्याचा सोपा मार्ग आहे.